Hello friends, once again welcome to our English online lecture. Today we are going to learn a beautiful poem in our syllabus. Unit number 4, poem 4.1. The name of the poem, The World is Mine. The poetess of the poem, Joy Lovelace Crawford. In this poem, the poet conveys that we should be thankful for what we have instead of complaining about what we want and don't have. Means the world is mine ही कविता जी आहे जॉय लवलेट कॉफर्ड्स यांनी लिहिलेली आहे. ह्या कवयित्रीने ह्या कवितेत आपल्याला असं सांगितलेलं आहे का आपल्याजवळ जे आहे जे काय आहे त्याबद्दल देवाची काय करायची आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण काय करतो, आपल्याला जे काही नाही आहे त्याबद्दल आपण नेहमी कुरकुर करत असतो. पण कवयित्री काय म्हणतात ते आपण जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आनंदाने आपण काय करायला पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि आपल्यावर ही जी देवाने कृपा केलेली आहे त्याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे. ह्या पोएममध्ये हा छान मेसेज आपल्याला ह्या पोएटनी दिलेला आहे. सो लेट्स गो रीड द poem. The world is mine, page number 125. Okay, first of all, complete the warming up. There are some chit chatting questions and also some activities. There are one table also. So what makes me extremely happy and what makes her extremely sad? Write down those things which are extremely happy for you. कुठल्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला हॅपीनेस वाटतो आणि कुठल्या गोष्टी केल्यानंतर यू फील एक्स्ट्रीमली सॅड. राईट डाऊन. फॉर एक्झाम्पल, रीडिंग अ गुड बुक, इट इज अ एक्स्ट्रीमली हॅपी फॉर यू. या प्रेज समवन यू, या ॲप्रिशिएट्स समवन यू, इट इज अ हॅपी फिलिंग. Examples of sadness. Suppose anybody going to lies beating you, that time you feel sad. So complete the chit chatting and write down all these activities in your notebook. Okay, now page number 126. The world is mine. So concentrate on the first paragraph, first stanza. Today on a bus I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seems so gay, and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have two legs. The world is mine. Now, see. In the first stanza, the poet was traveling in a bus. She describes that ज्या जॉय लवलेट क्रॉफोर्ड ज्या आहे त्यांनी ह्या पोएममध्ये अगदी वी हॅव थिंकिंग गॉड फॉर ब्लेसिंग अस विथ ए वंडरफुल लाईफ हाच मेसेज आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून पहिल्या स्टांजामध्ये त्या काय सांगतात ते, She was traveling in a bus when she saw a lovely girl with a silken hair and envied her for it. जेव्हा कवयित्री बसमधून प्रवास करत होत्या तेव्हा त्यांना एक रेशमी केसांची एक सुंदर मुलगी दिसते आणि तिचं जे ब्युटीनेस आहे ते पाहून कवयित्रीला तिचा काय होतं, हेवा वाटतो, मत्सर वाटतो. बट नेक्स्ट अगदी लगेचच काय होतं, व्हेन सडनली शी रोज टू लिव्ह. But when she saw the girl get up and walk down the aisle with limb. Aisle with the limb म्हणजे limb. Aisle means ज्या दोन सीटांच्या मध्ये जी जाण्याची मधली ओळ असते त्याला आईल म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन बघा, AISLE, इट्स कॉल्ड आईल. अँड हॉबल म्हणजे अपंग असणे, पायाने लंगडत चालते. When she was get up
and walked down the aisle with Liam, she realized that it was wrong of her to be jealous. त्यावेळेस जेव्हा कवयित्रीने तिला चालताना पाहून ती पायाने अधू असल्याचे कवयित्रीच्या लक्षात येते आणि आपण तिचा मत्सर करणं हे चुकीचं आहे असं तिच्या लक्षात येतं. सो ओ गॉड forgive me when I whine, I have two legs, the world is mine. And so the poet says to the God, she should be thankful to God because she has both her legs and the world belongs to her, as she can go wherever she wants. म्हणून पोएटेस काय म्हणता देवाला, देवा मी तुझ्याकडे जी कंप्लेंट केली का मला सुद्धा त्या मुलीसारखं सुंदर बनवलं का नाही, असा जो हेवा केला हे माझं काय होतं चुकीचं होतं, म्हणून मला काय कर तू माफ कर. आणि मला दोन्ही पाय दिलेले आहे आणि म्हणूनच द पोएटेस सेज दॅट द वर्ल्ड इज माइन, सारे जग आपलेच आहे. आपले दोन्ही पाय शाबूत ठेवल्याबद्दल ती देवाचं काय करते आभार व्यक्त करते. आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन. सो हे जग माझं अगदी खूप चांगलं आहे, जवळचं आहे. माइन माझं पझेसिव्ह, सी फेल्ट पझेसिव्ह ऑन द वर्ल्ड. हे वर्ल्ड खूप छान आहे, जग माझं आहे आणि म्हणून देवाचं ती काय करते आभार व्यक्त करते. समजलं पहिला स्टांजा. देअर आर इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. ओके, नाव ॲपोस्ट्रॉफी ऑल्सो. इन्व्हर्जन म्हणजे काय माहिती ना, उलट सुलट. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. याचा जो क्रम आहे तो सगळा काय केलेला आहे उलट सुलट केलेला आहे. म्हणजे आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस टुडे असा करेक्ट सिक्वेन्स आहे. पण पोएटनी ते पोएटिकपणा यावं म्हणजे त्याच्यामध्ये काही लय ताल सूर निर्माण व्हावं म्हणून काय केलेलं आहे क्रम बदललेला आहे. सो दॅट इज द अलंकार तुम्ही शिकलेले. तर फिगर ऑफ स्पीच त्याच्यामध्ये कुठला आहे इन्व्हर्जन. आणि सो मेनी टाइम्स सुद्धा काय झालेलं आहे रिपीट आलेलं आहे म्हणून रिपिटेशनसुद्धा आहे. त्याच्यानंतर ॲपोस्ट्रॉफी. ओ गॉड काय केलेलं आहे कवयित्री देवाशी बोलत आहे म्हणून रिपिटेशन पण आहे, इन्व्हर्जन पण आहे, ॲलिटरेशन पण आहे. बघा बऱ्याचशा वेळेस एस हा शब्दसुद्धा परत परत आलेला आहे. द साऊंड ऑफ द लेटर्स एस अँड डब्ल्यू हॅव बीन रिपीटेड. का बरं पोएटिक इफेक्ट तयार करण्यासाठी आलेले आहे. सो इट्स ॲलिटरेशन अल्सो, रिपिटेशन अल्सो. ॲपोस्ट्रॉफी. ॲपोस्ट्रॉफी म्हणजे का अ डायरेक्ट ॲड्रेस हॅज बीन मेड टू गॉड हू इज नॉट प्रेझेंट देअर. गॉड आहे का तिथं प्रेझेंट नाही, तरी पण पोएटने काय केलेलं आहे पोएटेसने काय केलं ओ गॉड. सो देअर आर अल्सो ॲपोस्ट्रॉफी. हे तिन्ही चारही फिगर ऑफ स्पीच त्याच्यामध्ये आहे. नाव सेकंड स्टांजा बघू आपण. बघा. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. आय टॉक्ड विथ हिम, ही सीम्स सो काम, and if I were late it would do no harm. And as I felt he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine, I have two eyes, the world is mine. बघा, in the second stanza, when the poetess stopped to buy some sweets from a young lad. Lad means a boy. She spoke to him and didn't mind being late. तो अगदी शांतपणे तिला जे काही परचेस करायचं होतं ते स्वीट्स तर अगदी शांतपणे तो देत होता. ही वॉज सो चार्मिंग. अगदी मोहक असा होता. व्हेन शी वॉज अबाउट टू लिव्ह, the boy thanked her to being kind and told her that it felt nice to talk with people like her, as he was blind and could not see the world. जेव्हा पोएट पुढे एका दुकानात जातात आणि छान असं स्वीट एका दुकानातून लहान मुलाकडनं स्वीट विकत घेतात, काही मिठाई विकत घेण्यासाठी थांबतात. तिथे एक इतका सुंदर छान मुलगा, मोहक असा मुलगा तिथं दुकानात असतो आणि तो पोएटला जे काही द्यायचं असतं स्वीट्स ते अगदी छान शांतपणे
कामली तो त्यांच्याशी बोलत असतो आणि एकीकडे ते पॅकिंग करत असतो. त्याला हेही कळत नसतं का लेखिकेला उशीर होतो आहे आणि आपण मस्तपैकी गप्पा मारत मारत त्यांचं पॅकिंग करत त्यांना जे काही द्यायचं आहे ते पॅकिंग करतो आहे. ह्या गोष्टीचा त्याला थोडासुद्धा त्याच्याकडे विचार येत नव्हता. आणि शेवटी तो जाता तर कवयित्रीला काय म्हणतो, त्यांच्याशी बोलल्याबद्दल काय, माझ्याशी तुम्ही गप्पा मारल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, कारण का मी अंध असल्यामुळे हे जग बघू शकत नाही आणि तुमच्याशी गप्पा मारल्यामुळे मला फार छान वाटलं. ॲट द सेम टाईम द ऑथर आस्क्ड गॉड टू फॉरगिव्ह हर फॉर विनिंग. शी शुड बी थँकफुल दॅट शी हॅज हर आईज थ्रू विच शी कॅन सी द ब्युटिफुल वर्ल्ड. आणि त्याच मोमेंटला जेव्हा कवयित्रीला समजतं आहे का ही हॅज ब्लाइंड, तो ब्लाइंड आहे, तो आंधळा आहे, त्या गोष्टीवर सुद्धा कवयित्री लहान सहान गोष्टी आपण काय करत असतो, कुरकुरत असतो का मला उशीर होतो आहे, मला इकडं जायचं आहे, मला हे नाही आहे मला. आणि परमेश्वराने आपल्याला छान दृष्टी दिलेली आहे, आपण हे सुंदर जग बघू शकतो. ॲट द सेम टाईम शी शुड बी थँकफुल that she has her eyes through which she can see the beautiful world. Okay, now remaining 2 stanza we will continue in the next lecture. Okay, thank you.